नॉर्दर्न लाईट्स दिसलेले आहे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू अनदर व्लॉग. तर आज आहे लुलिओमध्ये सेकंड डे. तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये पाहिलं असेल तर आम्ही आलो आहोत लुलिओ नावाच्या सिटीमध्ये. आणि आज आता वाजलेले आहे दुपारचे 2. आणि आमची ही फर्स्ट ट्रिप अशी असेल जिथे आम्ही इतके रिलॅक्स आहोत, चिल्ड आहोत. कारण काल इतकी थंडी होती, भयान थंडी होती. आम्ही पूर्ण ड्रेन झालेलो आहोत, थकलेलो आहोत, त्याच्यामुळे खूप लेट उठलो. आणि आता आम्ही चाललो आहोत सिटी एक्सप्लोअर करायला. प्लस एक गॅम्ला स्टॅट नावाचं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज चर्च टाऊन आहे, ते पण आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तिथे काय काय आहे ते. सो लेट्स सी कसं काय प्लॅन होतो. शिवाय आज पण केपी इंडेक्स चांगला आहे, तर आज पण आम्ही नॉर्दर्न लाईट्स पुन्हा हंटिंग करणार आहोत. आय होप तिथपर्यंत आमची एनर्जी चांगली असेल. तर येस, काय काय होणार आहे ते मी पुढे क्लिप्स तर नक्की शूट करणार. येस, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून. सो गाईज, लुलिओ सिटी एकदम छोटी आहे आणि आता आम्ही वॉक करूनच ही एक्सप्लोअर करणार होतो. आणि ही सिटी स्वीडनच्या नॉर्थ साईडला आहे आणि आर्टिक सर्कलच्या एकदम जवळ आहे. विंटरमध्ये एकदम मायनसमध्ये टेम्परेचर असतं, सगळीकडे फ्रीझी आणि स्नो असतं. आणि समरमध्ये एकदम ब्राईट वेदर असतं. विंटरमध्ये लवकर सनसेट बघायला मिळतो. साधारण 1 वाजताच आम्ही सनसेट बघितला. तर म्हणतात की समरमध्ये इथे लॉंगेस्ट सनसेट बघायला मिळतो. रात्री 10 ते 2पर्यंत हा सनसेट असतो. थंडीमध्ये टेम्परेचर -30 ते 40पर्यंत जातं आणि अतिशय थंडी बघायला मिळते. आम्ही ती एक्सपिरियन्स केलेली आहे. इथले लोकल लोकंसुद्धा खूप हेल्पफुल आहेत. आम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल जेव्हा यांना माहिती विचारत होतो तेव्हा खूप छान ते आम्हाला हेल्प करत होते. आणि हे समोर शॉपिंग नावाची जे शॉप किंवा मॉल तुम्हाला दिसतो आहे, तर हा साधासुद्धा मॉल नसून जगातला सर्वात पहिला इंडोअर मॉल आहे. म्हणजेच मॉलची जी कन्सेप्ट आहे ती इथूनच सुरू झालेली आहे. आणि ऑफकोर्स त्याचे रिझन आहे, इकडे इतकं एक्स्ट्रीम कोल्ड असतं, त्यामुळे लोकांना बाहेर पडणं मुश्किल होतं. त्यामुळे सर्वच गोष्टी ज्या आहे इंडोर एकाच ठिकाणी तुम्हाला भेटाव्या, ह्याच पर्पजने हे मॉलची सुरुवात केली होती. आत सर्वच शॉप आहे, ग्रोसरी, क्लोथिंग अँड एव्हरीथिंग दॅट यू नीड. आतून नॉर्मल शॉप्स होतात, जास्त काही फॅन्सी वगैरे नव्हतं, त्यामुळे मी इथे काही शूटिंग केली नाही. बट येस, जगातला पहिला इंडोर मॉल मी पाहिला आणि तुम्हालाही दाखवला. आणि आता आम्ही निघालो होतो गॅम्ला स्टॅट नावाच्या एका टाऊनकडे जाण्यासाठी. आणि जाताना हा खूप सुंदर सनसेट दिसला. तसं तर आम्ही 2 वाजता घरून निघालो होतो. इथे येईपर्यंत 3 वाजले आणि अंधार पडलेला होता. विंटरमुळे लवकर अंधार पडतो, त्याच्यामुळे आता आम्ही टाऊन एक्सप्लोअर करणार नव्हतो, कारण आम्हाला रात्रीचं काही दिसणार नव्हतं. बट हे टाऊन खरंच खूप सुंदर आहे. मी इमेज अटॅच करते इथे. हे टाऊन एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि नाव आहे गॅम्ला स्टॅट. तर गॅम्लाचा मिनिंग स्वीडिशमध्ये आहे. गॅम्लाचं मिनिंग होतो ओल्ड. आणि इथे जे सगळे घरं आहेत हे वुडनचे बनलेले आहेत आणि ते खरंच खूप सुंदर दिसतात. सो तुम्ही फोटोजमध्ये बघू शकता. आय विश की आम्ही डे लाईटमध्ये वगैरे आलो असतो तर हे टाऊन आम्हाला बघायला मिळालं असतं. बट असो. त्यानंतर हे चर्चसुद्धा इथलं फेमस आहे आणि हे सुद्धा बंद झालेलं होतं. आणि अतिशय छोटंसं हे टाऊन आहे. इथे शॉप्स वगैरे, ग्रोसरी शॉप काहीच नव्हतं. सो इथे जे लोकल लोकं आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं की समोर एक पिझ्झेरिया आहे, तिथे तुम्ही जाऊन थांबू शकता. कारण थंडी इतकी बाहेर जास्त असते की तुम्ही कंटिन्यू बाहेर थांबू शकत नाही. त्याच्यामुळे वॉर्म होण्यासाठी तुम्हाला कुठेतरी जावं लागतं. सो हेच आमचं एक सेफ पॉईंट होता, पिझ्झेरिया, जिथे आम्ही थांबलो. सो आम्ही इथेच थांबायचं ठरवलं आणि जवळपास 5 वाजले होते, त्याच्यामुळे आम्ही इथे डिनरही करायचं ठरवलं. पण छान केलं आम्ही इथे थांबलो, कारण ह्या पिझ्झेरियाच्या अगदीच बाहेर निघाल्या आम्हाला नॉर्दर्न लाईट्स इथेच दिसले होते, कारण सगळीकडे डार्क होतं. आता बऱ्याच वेळेस मी नॉर्दर्न लाईट्स म्हणत आहे, तर एक्झॅक्टली नॉर्दर्न लाईट्स काय आहे हेही बऱ्याच जणांना माहीत नाही. ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. बट त्या अगोदर हे वॉर्म आणि कोझी पिझ्झेरिया मी तुम्हाला दाखवते. आणि आम्ही बऱ्याच वेळेस बाहेर होतो, त्याच्यामुळे आता कॅपॅसिटीसुद्धा संपली होती थंडीमध्ये थांबायची. सर्वच जण अगदी फ्रीज झालेलो होतो आणि आता वॉर्मनेसची खूप जास्त गरज होती. सो हा कॅफे अगदी परफेक्ट ठरला आमच्यासाठी. फायनली कसं वाटतंय आतमध्ये येऊन?
हा एक कॉर्नर त्यांनी खूप छान डेकोरेट केलेला होता. सर्व कंट्रीजचे करन्सीज त्यांनी इथे डिस्प्ले केलेला होता आणि हा एक्सपिरियन्स खूप छान होता जेव्हा आपण लाईव्हली सगळ्या करन्सीज बघतो. आता ह्या सर्व करन्सीज असताना माझी नजर शोधत होती आपल्या इंडियन करन्सीसाठी आणि फायनली ती मला जेव्हा दिसली मला खूप जास्त प्राऊड फील झाला. तर तुम्ही इथे बघू शकतात इंडियाची आपल्याला 10 रुपीजची नोट बघायला मिळत आहे. 2 होत्या खरं तर, एक नवीन आणि एक जुनी. बाहेरच्या देशात जेव्हा तुम्ही इंडियाची एखादी गोष्ट बघतात तेव्हा एक वेगळाच आनंद होतो आणि बऱ्याचदा हा एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे आणि आता नोटच्या बाबतीत किंवा करन्सीजच्या बाबतीतही मला सेम फील झालं. सर्वात अगोदर आम्ही मागवले होते मस्त इथे गरमागरम फ्रेंच फ्राईज. अँड देन मेन कोर्समध्ये होता पिझ्झा आणि पास्ता. जसं मी म्हटलं ह्या हॉटेलच्या एक्झॅक्टली बाजूलाच नॉर्दर्न लाईट्स दिसत होते. जस्ट आम्ही मोबाईलच्या ॲपमध्ये KP इंडेक्स चेक केला आणि 95% चान्सेस दिसत होते नॉर्दर्न लाईट्स दिसायचे. म्हणून आमच्यापैकी एक जण बाहेर जाऊन बघून आला तर नॉर्दर्न लाईट्स खरंच दिसत होते. म्हणून आम्ही खाता खाता सर्वजण बाहेर गेलो अँड टडा फायनली नॉर्दर्न लाईट्स दिसत आहे आणि तेही खूप डार्क. आता नॉर्दर्न लाईट्स एक्झॅक्टली काय आहेत तर हे एक नॅचरल आणि ब्युटिफुल फेनॉमेनन आहे आणि फक्त स्पेशली नॉर्दर्न लाईट्स बघण्यासाठी सुद्धा इंडियातून लोक ट्रिपला इकडे येतात. सन अँड अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमुळे जे आहे हे नॉर्दर्न लाईट्स क्रिएट होत असतात. सूर्याकडून रिलीज झालेले चार्ज पार्टिकल्स किंवा एनर्जी पृथ्वी आपल्या पोलार रिजनकडे अट्रॅक्ट करते आणि पृथ्वीवर असलेल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जे गॅसेस आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन त्यांच्यासोबत जेव्हा हे चार्ज पार्टिकल्स कोलाईड होतात तेव्हा हे असे ब्युटिफुल कलर लाईट्स क्रिएट होतात ज्याला नॉर्दर्न लाईट्स किंवा ऑरोरा बोरेलिस असेही म्हणतात. वेगवेगळ्या कलर्समध्ये हे दिसत असतात. ग्रीन, पर्पल, रेड. आम्हाला तर ग्रीनच दिसलेले आहेत आणि जे की क्रिएट होतात ऑक्सिजनमुळे. आता हे लाईट्स तुम्हाला आकाशामध्ये नेहमीच दिसत नसतात. एक पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्येच दिसतात म्हणजे विंटरमध्ये. सप्टेंबर टू मार्चमध्ये हे दिसतात आणि मोस्टली डिसेंबर ते जानेवारी हा पीक टाईम आहे नॉर्दर्न लाईट्स बघण्याचा. आणि कुठे कुठे दिसतात तर कंट्रीज लाईक नॉर्वे, फिनलँड, स्वीडन, कॅनडा, त्यानंतर अलास्का म्हणजेच USA, रशिया, आईसलँड ह्या कंट्रीजमध्ये हे दिसतात. आणि मग स्पेशली हे बघण्यासाठी लोक ट्रिपला त्या कंट्रीजमध्ये सुद्धा जातात. सो स्वीडनमध्ये आम्ही जिथे राहतो स्टॉकहोममध्ये तिथून हे इतके दिसत नाही, रेअरली कधीतरी दिसतात. म्हणूनच आम्ही लुलिओमध्ये हे बघण्यासाठी आलो होतो. आणि जेव्हापासून मला नॉर्दर्न लाईट्स कन्सेप्ट ही माहीत झाली तेव्हापासून मला बघायची खूप इच्छा होती आणि फायनली आज ते दिसलेले आहेत. सो जेव्हा मी माझ्या इन्स्टा स्टोरीला आणि व्हॉट्सअप स्टेटसला ह्याचे फोटोज ठेवले होते तेव्हा बऱ्याच जणांना उत्सुकता होती जाणून घ्यायचं की एक्झॅक्टली नॉर्दर्न लाईट्स काय आहेत. आय होप मी तुम्हाला चांगल्या प्रकारे हे एक्सप्लेन करू शकले. सो अशी नॅचरल घडणारी गोष्ट जी सहजासहजी आपल्याला दिसत नाही, आपल्या कंट्रीजमध्ये तर दिसतच नाही, बट इथे येऊन आपल्याला दिसत आहे, त्याची एक्साइटमेंट आणि आनंद हा वेगळाच होता. फायनली आम्हाला ऑरोरा लाईट्स म्हणजे नॉर्दर्न लाईट्स दिसलेले आहे. डोळ्यांनी हे इतके सुंदर दिसत नाही, बट मोबाईलच्या कॅमेराजने हे खूप जास्त छान दिसतात. आणि हे बघण्यासाठी आपल्याला सिटीपासून थोडंसं दूर जावं लागतं कारण सिटीच्या लाईट्समुळे हे आपल्याला इतके क्लिअर दिसू शकत नाहीत. आम्ही बाहेर बघून थोडंसं पुन्हा हॉटेलमध्ये जाऊन खाऊन आलो आणि आता आम्ही निघालो होतो आमच्या दुसऱ्या लोकेशनकडे जाण्यासाठी जिथून अजूनही सुंदर दिसणार होते नॉर्दर्न लाईट्स.
हे बघा कसे पॅक झालेले आहेत सर्वजण. Guys, it's so much cold, but worthy everything. हे बघ मयूर. सो गाईज वी आर बॅक ऑन आवर हॉस्टेल. तर खूप छान वाटतंय, कारण फायनली ट्रिपचा जो पर्पज होता नॉर्दर्न लाईट्स दिसायला पाहिजे तर ते दिसलेले आहेत. आणि खूप जास्त म्हणजे गोष्टी हे केल्यात, सहन केल्यात म्हणता येईल, कारण इतक्या थंडीची आपल्याला अजिबात सवय नसते. टेम्परेचर -30पर्यंत पोहोचलेलं होतं. कपड्यांचे किलोने लेअर्स होते बॉडीवरती, 3-4 लेअर्स हातात पायात, अँड हे पूर्ण पॅक होतं. थोडं जरी खाली झालं तर फ्रीज व्हायचं. अँड ह्या सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला एवढी मेहनत घेऊन नॉर्दर्न लाईट्स दिसले तर त्याचा आनंद काही वेगळाच आहे. सो ट्रिपचा जो हे होतं ते सार्थक झालेलं आहे म्हणायला काहीच हरकत नाही. अँड आय एम सो हॅपी की मी हे सगळे माझ्या कॅमेऱ्यात पण कॅप्चर करू शकले आणि तुमच्यासोबत पण मी ते व्हिडिओ थ्रू शेअर करू शकले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर येस असा आहे. अँड येस आता मी सांगते की काय, तर आज हेच होतं जेवढं आम्ही केलं. गॅमला स्टार्ट नावाचं जे आम्हाला टाऊन चर्च हे करायचं होतं, एक्सप्लोअर करायचं होतं, तिकडे पोहोचता अंधार झाला. त्याच्यामुळे आम्हाला मग ते काही नीट बघता नाही आलं, बट स्टील आम्ही चर्चमध्ये वगैरे, चर्चच्या बाहेरून वगैरे बघितलं. अँड आता उद्या तर आम्ही इथं सिटी एक्सप्लोअर करणार आहोत आणि उद्या 8 वाजता आमची फ्लाईट आहे. तर उद्या व्हिडिओ बनवेल की नाही मी माहीत नाही. सो येस, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.